नमस्कार. आज या ठिकाणी आपल्यासोबत किशोर परब, जगदीश परब जे गावचे खूप मोठे उद्योजक आहेत. तसेच या ठिकाणी एक्सरे टेक्निशियन मनीषा परब सुद्धा आहे, जी आपल्या गावची नागरिक आहे, जी आपल्या कामानिमित्त दोडामार्गला राहते. या लोकांव्यतिरिक्त तुम्ही दोघांना नेहमी बघितलं असेल, जी कमेंट बॉक्समध्ये नेहमी कमेंट करतात. किशोर परब, मनीषा परब आणि आहेत मला वाटतं विघ्नेश परब. अजून 2-3 जे व्यक्ती आहेत जे आता या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत. पण हे 2 व्यक्ती आपल्या गावामध्ये रामनवमी निमित्त आले होते आणि त्या दोघांची पण इच्छा होती की आपण काहीतरी व्हिडिओ मार्फत लोकांना दाखवूया की आम्ही का विरोध करतोय किंवा का कमेंट करतोय. तर माझा पहिला प्रश्न असेल की जगदीश परब, कारण या ठिकाणी मला वाटतं ज्येष्ठ नेतृत्व जगदीश परबच आहेत. मग आपण पहिला प्रश्न त्यांनाच विचारूया की जगदीश परब, मला की या गावामध्ये एक सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे की जगदीश परब आधी नक्की आहे कोणाच्या बाजूने? मी जगदीश परब. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मला एकच विचारायचं आहे की मी जो आहे तो फक्त आपल्या गावाच्या, देवाच्या आणि गावकऱ्यांच्या, स्वतः मी गावकर असल्यामुळे मी माझ्या देवाच्या बाजूने आहे. आणि माझी एकच स्वप्न आहे की आपल्या गावामध्ये कशाला तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा हे स्फटिक लिंग नकोच. कारण ह्या एका स्फटिक लिंगामुळे आपल्या गावामध्ये आज जे काय वाद निर्माण झालेले आहेत काय, त्याला फक्त कारण असेल तर ते फक्त एकच स्फटिक लिंग. त्यामुळे मला असं वाटतंय की सावरवाड हे म्हणजे आपल्या वराडच्या एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातून एक वाडी तुटते, ह्याचं मला खूप वाईट वाटतंय. त्यामुळे आपण एकत्र बसून ते स्फटिक लिंग कसं बाहेर काढायचं याचा आपण विचार करू आणि पुन्हा आपला गाव एकत्र करू, हीच माझी एक इच्छा आहे. आणि जर तुम्हाला खरोखरच हे माझं पटत असेल तर तुम्ही मला वैयक्तिक फोन करून जरी सांगितला तरी आपण त्याच्यावर, मी स्वतः गावकऱ्यांशी, इतर सगळ्यांशी बोलून मी त्यांना समजावून सांगेन की आपण सावरवाडीतल्या लोकांशी बसून ह्यावरती विचार करू आणि आपण हे स्फटिक लिंग काढण्याचा प्रयत्न करू. बरोबर जगदीश परब. तसंच माझा एक प्रश्न किशोर परबला सुद्धा आहे की किशोर परब, तुला काय वाटतंय की आता हे जे आपल्या गावामध्ये चाललंय, तू ऑलरेडी युट्यूब म्हण, इंस्टाग्राम म्हण किंवा कोणतेही त्याच्यापेक्षा असलेले ॲप, याच्यावरती तू बाकीच्यांचे व्हिडिओ बघतोयस आणि त्याच्यामध्ये तू कमेंटमध्ये आपल्या गावातर्फे तू प्रतिसाद देतोयस. तर तुला काय वाटतंय, हे जे व्हिडिओ करतायत ते कशा संदर्भात करतायत आणि का करतायत? त्यांना कोणी आणलंय की ते स्वतःहून आले आहेत? तुला काय वाटतंय? ही गोष्ट जेव्हा अस्तित्वात झाली किंवा लोकांपर्यंत कळलं आणि त्यानंतर जेव्हा सोशल मीडियावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ह्या गोष्टीचा पुढे झाला असेल तर तो सोशल मीडियावर झाला. त्यानंतर ही लोकांपर्यंत पोहोचली. अजूनही सिंधुदुर्गातील काही रिस्टार असतील तर आम्ही बहुतेक जणांशी, आता तिथे नावं नाही घेऊ शकत, पण बहुतेक जणांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा प्रत्येकाने 90% लोकांनी हे सांगितलं की आम्हाला बोलवलं गेलं म्हणून आम्ही तिथे जाऊन केलं, याबद्दल आम्हाला बाकी काही माहिती नाही. ज्या रजिस्ट्रारच्या जीवावर किंवा ज्या रजिस्ट्रारमुळे हे लोक सांगतायत की खूप लोक आली, खूप जणांनी स्वतःहून व्हिडिओ केले, तर त्याची दुसरी बाजू पण ही आहे जी लोक काही विचारात घेत नाहीये. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही त्याचं तिथे जे स्फटिक आहे, स्फटिक लिंग जिथे केले, तयार केले, तर ते तुम्ही बघितलं असेल तर ते फक्त एक आकर्षण युवा पिढीला व्हावं आणि बहुतेक युवा पिढी तिथे यावी अशा दृष्टीने केलेल्या गेलेल्या गोष्टी आहेत. तर ह्याला आपण असं म्हणूया की ह्याला का नाही ते लोक व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत, हाही माझ्या लोकांसमोर प्रश्न आहे. तुम्ही ह्याही दृष्टीने विचार करा. आज कोकणात अशी देवस्थान आहेत, रुजीव स्वयंभू देवस्थान आहेत, कलेश्वर आहे, कुणकेश्वर आहे, आमच्या स्वतःचं वराड गावात श्री महादेव मंदिर आहे, स्वयंभू देवस्थान आहेत. अशा ठिकाणी लोक येत नाहीत किंवा अशा ठिकाणी जात नाही असं नाही. ज्यांची खरी श्रद्धा असते, ज्यांना खरा भक्तिभाव असतो, कोकणातील नितळ श्रद्धा जिथे असते तिथे लोक नेहमीच जातात, नेहमीच तिथे दर्शन घेतात आणि आपलं डोकं टेकवतात. पण अशा जागी तुम्ही बघितलं असेल आज प्रत्येक जण कॅमेरा घेऊन जातो, रील करतो. ह्याची दुसरी जी बाजू आहे की फक्त एक आकर्षण त्यांनी बनवलं, तर हे तुम्ही सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे. बरोबर, तू योग्य बोलतोयस. मनीषा परब, तुला एक माझा प्रश्न आहे. तू काल त्यांची रुद्रनाथ फाउंडेशनची व्हिडिओ जर बघितली असेल 30 मिनिटाची, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणाले की आम्ही जवळपास 20, 23, 24, 25, 26 याच्यामध्ये आम्ही कोणाला बोलवलं नाही, पण आता रजिस्ट्रार यायला लागले आणि त्याने त्या व्हिडिओ केल्या. मग तुला काय वाटतंय की त्या रजिस्ट्रार आणि त्या युट्यूबर्सना काय सांगावं असं वाटतंय? हे आधी मला एकदा थोडक्यात तू क्लिअर कर. मला असं वाटतं की त्यांनी
त्यांना जर आधीपासून जर फेमस करायचं होतं तर हे त्यांनी आधीपासून केलं पाहिजे होतं. ऐन टायमाला आता स्फटिक ते घेऊन आले आणि ते फेमस करण्यासाठी आधीपासून त्यांनी प्रयत्न केले. कधी जानेवारीपासून त्यांनी ते प्रयत्न केले की रील स्टारांना बोलवून, ते पण पैसे देऊन बोलवून की हे फेमस करा आणि ते जेव्हा फेमस झालं तेव्हा सगळ्यांना ते कळलं की बाबा हे असं असं आहे म्हणून. बरोबर. अजून एक प्रश्न आहे की लोक असं विचारते ही 5 वर्ष ग्रामस्थ झोपली होती का, एक्झॅक्टली. कुठे होती, किंवा गावकऱ्यांनी आत्ता त्यांना पैसे दिसायला लागले म्हणून हे गावकरी समोर येत आहेत का. जगदीश परब हा खरा मुद्दा तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही या गावचे नागरिक आहात, तसेच या गावचे प्रमुख गावकरी सुद्धा आहात. हा प्रश्नाचं उत्तर मला वाटतं जर तुम्ही थोडंफार दिलं, त्याच्यानंतर किशोरने दिलं तर बरं वाटेल. रोशन पंचा, मला असं वाटतंय तुम्ही प्रश्न केला तो खरोखरच बरोबर केला, काही चुकीचं नाहीये. आता हे 5 वर्षापूर्वी एक म्हण आहे, भटाला दिली वसरी आणि भट पाय पसरी. कळलं का. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा छोट्या प्रमाणात सुरू केलं की जेणेकरून कोणाचे ते काही नजरेत येऊ नये. बरोबर. कळलं का. आणि त्यांनी आपलं पूर्ण सेटअप तिथं बसवला की आपण आता ओके आहोत, आम्ही आता पुढचं पाऊल उचलू शकतो. काय ह्या विचाराने त्यांनी काय केलं की आता ते छोटं स्फटिक लिंक काढायचं आणि असं काहीतरी मोठी जाहिरात करून मोठं स्फटिक लिंक आणायचं. कळलं का. आणि मोठा काहीतरी प्रोग्राम तिथे करून एक पर्यटन स्थळ म्हणून दाखवून द्यायचं लोकांना, असं त्यांचं मत आहे. कळलं का. पण त्यामध्ये काही गोष्टी जे चुकीच्या घडतायत ते आम्ही स्वतः जाऊन नाही बघितले, तर लोकांकडून आम्हाला कळालं की तिथे अशा गोष्टी काही चुकीच्या घडतात. त्यामुळे गावातले लोक खूप म्हणजे खूप संतापले आहेत की बाबा ह्या गोष्टी जर तिथे घडत असतील तर ते आम्हाला नकोय. कारण का की त्या काही चुकीच्या गोष्टींमुळे त्या वाडीचं नाव नाही तर त्या वराड गावाचं नाव बदनाम होणार आहे. कळलं का. आणि ह्या वराड गावाच्या एका वाडीमुळे वराड गावाचं नाव बदनाम होणार, त्यामुळे ते कुठेतरी थांबावं यासाठी सगळे हे प्रयत्न चाललेले आहेत. बरोबर आहे. तुला अजून एक प्रश्न मला विचारावा असं वाटतोय की या सगळ्या गोष्टीमध्ये एक वारंवार सारखं नाव समोर येते ते अमित फाटक. तर अमित फाटक आत्ता बाहेर येऊन तुम्हाला कंप्लेंट करतोय असं लोक बोलतायत. तुला काय वाटतंय अमित फाटकाची भूमिका काय आहे, कारण तो आता आलाय, तुम्हाला त्याने कंप्लेंट दिली, रजिस्ट्रेशन दिलं, डॉक्युमेंट दिले आणि तो सांगतोय की यांना बंद करा. तुला काय वाटतंय. एक अजून मग त्याच्यामध्ये ऍड कर, अमित फाटक आता का आला आणि याच्या अगोदर कुठे होता हे तुला काय वाटतंय. जर अमित फाटक आता तुझ्याकडे येत असेल आणि कंप्लेंट देत असेल तर त्याची काही चूक आहे का असं तुला वाटतंय का, तेही तू क्लिअर कर. आता मला सांगायचं झालं तर मी हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे माझ्याजवळ प्रत्येक प्रकारचे व्यक्ती येऊन बसलेले असतात. त्यांची मी काही गोष्टींची माहिती घेत असतो की बाबा हे काय गोष्टी आहेत काय नाही. तर मला एक असं समजलं की गावकऱ्यांनी आमची सावरवाड्यातल्या लोकांनी असं सांगितलं की गावकऱ्यांनी आमची माफी मागावी. पण ज्यावेळी मी आमचे चालू पालटदार आमच्या हॉटेलमध्ये आले त्यावेळी त्यांना मी हा प्रश्न केला की हे खरं आहे का. तर त्यांनी सांगितलं हे माझ्यापर्यंत आलं नसल्यामुळे मी याला खरं मानणार नाही. त्यानंतर मी ट्रस्टीच्या अध्यक्षांना विचारलं की ट्रस्टी अध्यक्ष, सावरवाडच्या लोकांनी चालू पालटदार ट्रस्टी यांनी आमची माफी मागावी असं तुम्हाला काय समजलंय का, असा मेसेज तुम्हाला आलाय का. तर त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेऊन सांगितलं की त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की ते माफी मागायला सांगतायत. पण सावरवाडीतल्याच एका व्यक्तीला मी विचारलं की बाबा तू गावकऱ्यांना जी माफी मागायला तुम्ही सांगता हे खरं आहे का. तर त्याने सांगितलं हे कम्प्लिटली खोटं आहे, आम्ही असं काही सांगितलेलं नाही. फक्त आम्ही ज्यावेळी सुरुवातीला जी सभा झाली होती मंदिरामध्ये त्यावेळी एका व्यक्तीने सांगितलं तुम्ही इथून चला, त्यावेळी आम्ही सांगितलं आम्ही मिटिंगला आलो आहोत, तू हा जो शब्द वापरतोयस तो पूर्णपणे चुकीचा, तू माफी माग. फक्त त्याला वैयक्तिक आम्ही विचारलं, बाकी आम्ही गावकऱ्यांना आमची माफी मागा किंवा काय हा आम्ही विषय काही सांगितलेला नाहीये. बरोबर. मला तुला अजून एक विचारायचंय की तुम्ही तुमच्या थ्रू सावरवाडीतील लोकांशी कॉन्टॅक्ट करून हे प्रकरण संपवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का, म्हणजे तुमच्या थ्रू म्हणजे आपल्या गावकऱ्यां थ्रू. मी तुला एकटा वैयक्तिक विचारत नाही. बरोबर आहे. जर गावकर मंडळी जर बसून म्हणत असतील की आपण त्यांना एकदा पुन्हा इथे बोलावून घेऊन जर आपण ह्या विषयावरती जर काही दुसरा वेगळा मार्ग काढला, फक्त आमचा प्रश्न एकच की स्फटिक लिंग नको. बरोबर. जे स्फटिक लिंग आहे ते इथलं हटवायचं. म्हणजे तुला त्या म्हणजे तिथे असलेल्या लोकांशी काही नाराजी नाहीये.
तिथल्या लोकांशी नाराजी नाही तर तिथल्या स्फटिक लिंगाशी माझी नाराजी, कारण त्या एका स्फटिक लिंगामुळे आज आपल्या गावामध्ये खूप मतभेद झालेले आहेत आणि हे मतभेद होऊ नयेत. त्यामुळे माझं एकच सांगणं आहे त्या लोकांना जे त्यांच्या सोबत आहेत, त्यांनी एकच विचार करायचा की ज्या गोष्टीमुळे आज हे वाद पेटलेले आहेत, ती गोष्ट जर आपल्याला नको असेल तर हे पुन्हा कुठेतरी आपण एकत्र येऊ आणि सगळं जे आहे गुन्ह्या गोविंदाने आपला पुन्हा जो काय आपलं कुटुंब आहे ते एकत्र आणू आणि आपले कार्यक्रम जे काय गावातले आहेत देवस्थानाचे ते सगळे अगदी मानेत मान घालून चांगल्या पद्धतीने करू, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. किशोर परब, मी तुला काय विचारतोय की तू जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवरती त्यांना रिप्लाय देत होता, एक थोडासा वादाचा मुद्दा आहे, तू अशा प्लॅटफॉर्मवरती त्यांना जेव्हा रिप्लाय देत होता त्यावेळी तुला काही वेगळ्या प्रकारचे अनुभव आलेत काय? कारण मला वाटतं तू बऱ्याच वेळी मला तू शेअर केले होतेस, तुला काहीतरी वेगळे अनुभव आलेत का? किंवा एखादी व्यक्ती तुला काहीतरी उद्धट बोलते, तू प्रामाणिकपणाने त्यांना उत्तर देतोय, कारण तुझे मेसेज आतापर्यंत तिकडे आहेत, प्रामाणिकपणाने उत्तर दिले, पण समोरची व्यक्ती तुला प्रामाणिकपणाने उत्तर देत नाहीये. याचा अर्थ असा होतो की समोरच्या व्यक्तीला एकतर ती पेड आहे किंवा ती व्यक्ती त्यांचीच आहे. तुला काय वाटतंय? धन्यवाद रोशन, हा प्रश्न विचारलास. कारण गेल्या खूप दिवसापासून आम्ही ह्यासाठी लढतोय सोशल मीडियावर. आम्ही दिवस रात्र प्रॉपर कमेंट करतोय, सगळी माहिती गोळा करतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय. कसं असतं, दोन प्रकारचे लोक असतात. एकाला झोपेला जागा करता येतं, पण जे झोपेचं सोंग घेत असेल त्याला तू जागा करू शकत नाहीस. तर तू किती पुरावे दिलेस, तू किती समजावून सांगितलंस, पण जर तो एखाद्या विशिष्ट हेतूने जर काही या गोष्टी करत असेल सोशल मीडियावर, तर तू किती सांगून जरी बघितलंस तरी तो त्या गोष्टीला ऐकणार नाही किंवा त्याला गोष्टी पटणार नाही. असे भरपूर अनुभव आम्हाला आले, मलाच नाही, आम्ही जेवढे सोशल मीडियावर कमेंट करतोय, तरुण मुलं मुली आहेत, त्या सर्वांना ह्या गोष्टीचा अनुभव आले. काही लोक जे इथे राहतच नाही, जे कुठेतरी दुसऱ्या तालुक्यात राहतात किंवा मालवणला वगैरे राहत असतील, काही एक 5 मिनिटासाठी तिथे येऊन जातात आणि त्याच्यावरून ते आमच्याशी दिवस रात्र भांडतात. आमच्या एका कमेंटवर येऊन, इथे मंदिरात येऊन आमच्या देवस्थानाबद्दल कमी दाखवतात की अरे तुमच्या देवात हे बसत नाही, तुमच्या आम्ही गाराणं घालायला आल्यावर गाडी नाही, हे नाही. तर मला अशा लोकांना सांगायचंय की व्यावसायिक दृष्टीने केलेलं देवस्थान आणि कोकणातली देवस्थान ह्यात भरपूर फरक आहे. आज तुम्ही कुठल्याही गावात जा, प्रत्येकाला माहिती असतं की जर एखादं मंदिर आहे, तुम्ही गाराणं घालायला गेलात, तिथे असणारे पुजारी, तिथे असणारे गुरव किंवा तिथे असणारे घाडी, जे कोण गाराणं घालत असतील किंवा काही असतील, आजूबाजूला राहत असतात देवाच्या सेवेसाठी. आपण एका हाकेवर अंतरावर असतो, पण अशा वेळेला मुद्दाम काहीतरी मुद्दे उठवायचे आणि आपल्याच वराड गावाच्या म्हणण्यापेक्षा कोकणातल्या देवस्थानांना कमी दाखवून तुम्ही बाहेरून हे जे काही व्यावसायिकसाठी गोष्टी तुम्ही आणल्या त्याला तुम्ही मोठं करताय. ह्या गोष्टीला आमचा अपोज आहे. दुसरी गोष्ट की काही तरुण मंडळींनी आम्हाला पर्सनली पण आम्हाला या गोष्टी आमच्यासोबत आम्हाला बोलले गेले, सोशल मीडियावर आम्हाला टॉन्ट मारले गेले आणि त्यांनाही आम्ही उत्तरं दिली, पण आता ते ऐकत नाहीयेत. ह्यामागे त्यांचा नक्कीच काहीतरी वेगळा हेतू असू शकतो असं मला वाटतं. मनीषा, हा जो प्रश्न मी आता किशोरला केला होता तोच प्रश्न सेम तुला आहे. तुला काय वाटतं याच्या संदर्भात? सेम त्यांना असे जे लोक आहेत, कारण मला वाटतं बऱ्याच वेळी तुला सुद्धा, म्हणजे तू कमेंट्स केले आणि तुला सुद्धा अशा ठिकाणी बऱ्याच वेळा रिप्लाय सुद्धा आले, पर्सनल मेसेज सुद्धा आले, कॉल सुद्धा आले, तर वैयक्तिक खच्चीकरण करण्याचं पण काही गोष्टी होत्या. तर तुला काय वाटतंय? कसं आहे, त्यांना काही लोक आहेत त्यांना कितीही सांगितलं तरी काही फरक पडत नाही. कारण त्यांचं असं असतं की नाही, आम्ही जे करतोय तेच बरोबर आहे, किंवा त्यांचं असं आहे की आम्हाला पैसे दिले, पेड आहोत, तर आम्हाला तशी आन्सर दिलीच पाहिजे, असं मला वाटतंय. याबद्दल मी 2 मिनिटं बोलतो की आम्हालाही पेड म्हटलं गेलं. बरं, पेड म्हटलं गेलं, कुठल्या अकाउंटवरून म्हटलं गेलं तर ते काही त्यांचे फेक अकाउंट क्रिएट आहेत किंवा ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियावर, ते आम्हाला पेड म्हणतात. का तर आम्ही वारंवार उत्तरं देतोय, आम्ही त्यांना भिडतोय, आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला खारिज करतोय, पण आम्ही तिथे आमची ओळख दाखवली, आम्ही कोण आहोत, काय आहोत, आम्ही आमच्या देवासाठी भांडतोय. देवासाठी भांडणारा कधी चुकीचा नसतो हे मला वाटतं. आज आमचं ग्रामदैवताने कौल दिला असेल ही गोष्ट मला नकोय, तर त्यासाठी आम्ही भांडणार, मग आम्ही अंतापर्यंत भांडणार, त्यासाठी काही असेल. जर देव सांगतोय की एखादी गोष्ट नकोय तर त्यासाठी आम्ही भांडण्यात चुकीचं वाटत असेल सोशल मीडियावरच्या लोकांना, त्यांनी सांगावं. लोकशाही किंवा हिंदू मुसलमान ह्या गोष्टी खूप लांब राहतात. कोकण वेगळं का जाणलं जातं, कोकण वेगळं ह्याच गोष्टीसाठी जाणलं जातं. इथली देवस्थानं वेगळी आहेत, इथल्या देवस्थानात अवडंबर माजत नाही, पैशाचं जे काही खेळ चालतात ते इथल्या देवस्थानात नाहीये. इथले लोक भले गरीब असतील पण स्वतःच्या देवासाठी अंतापर्यंत भांडू शकतात, आणि हीच गोष्ट आम्ही करतोय. आणि हीच गोष्ट करताना जर लोकांना जे काही सोशल मीडियावर पेड असतील, अनपेड असतील, काही आजार नसतात, त्यांना ह्याबद्दल काही माहिती नसतं,
गावात काय चाललंय काही नाही, आपल्याला नेट पॅक फुकट भेटतो, कमी पैशात भेटतो म्हणून काही कमेंट द्यायच्या म्हणून देतात. पण त्याने काय होतं की एखाद्या बोलतात ना की एखादं सत्य सगळ्यांना कळेपर्यंत असत्य गाव फिरून आलेलं असतं. लोक त्याच गोष्टीला खरं मानतात आणि आम्ही तीच गोष्ट बंद करायचा प्रयत्न करतोय सोशल मीडियावर. आम्ही खूप ऍक्टिव्ह आहोत आणि शेवटपर्यंत राहणार. फक्त कोणासाठी तर आमच्या ग्रामदेवतेसाठी आणि आमच्या गावासाठी आणि गावराटीसाठी. बरोबर. जगदीश परब, तुझं काय मत आहे आता एक या सर्व गोष्टींवरती? सर्व गोष्टींवरती माझं एकच मत आहे. आता जे माझे बंधू किशोर परब जे काय म्हणाले होते यामध्ये शब्द खरा आहे, काही चुकीचं नाही. आणि त्या दिवशी जे जन आक्रोश सभेमध्ये जे काय बाळासाहेब चिंदरकर म्हणाले होते की हे स्फटिकलिंग वराडात नाही तर सिंधुदुर्गात सुद्धा नकोय, यावर तर माझा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे. कारण ते ज्यावेळी बोलले होते की हे स्फटिकलिंग आज आपल्याकडून काढलं तर कुठेतरी उद्या दुसऱ्या ठिकाणी गेलं तर त्यांनाही या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या सिंधुदुर्गामध्ये सुद्धा हे आपल्याला स्फटिकलिंग नकोच आहे. बरोबर आहे. अजून एक प्रश्न मी तुला विचारतो. हा पण एक महत्वाचाच मुद्दा आहे. मी जरा तुमचा वेळ घेतोय कारण मला वाटतं प्रत्येक वेळी महत्वाचा मुद्दा म्हणून अनेक एक प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न करतोय. पण हे करणं गरजेचं आहे कारण सगळेचे सगळे प्रश्नच महत्वाचे आहेत. नक्कीच. आणि ह्या गावाच्या दृष्टिकोनातून आणि ह्या आलेल्या भोगस स्फटिक शिवलिंगाच्या दृष्टिकोनातून. कालच्या त्यांनी टाकलेल्या व्हिडिओ नंतर काही कमेंट्स आले की ही व्यक्ती इथे दिसते यांच्या मीटिंगमध्ये आणि हीच व्यक्ती कालही त्यांच्या मीटिंगमध्ये होती. तर तुला काय वाटतंय की सरळ नावच घेऊन विचारतो, बाळा चिंदरकर त्या ठिकाणी का गेले होते? आता बाळा चिंदरकर त्या ठिकाणी का गेले होते, खरं म्हणजे हाही मला सुरुवातीला प्रश्न पडला होता की असं कसं झालं की बाळा चिंदरकर तिकडे का गेले. परंतु बाळा चिंदरकर यांना त्यांनी फोन करून लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये बोलावून घेतलं की आमची सभा आहे. आता त्या शेवटी ते गावातील कोणतरी आहेत त्यामुळे त्यांना ते जाणं भागत होतं. आणि बाळा चिंदरकर तिथे गेल्यानंतर त्यांनी एकंदरीत सगळा तो माहोल बघितला, त्यांना त्यात काही पटलं नव्हतं. त्यांनी स्वतःही आपल्या कमेंटमध्ये सांगितलं की मला ज्यावेळी मी तिकडे गेलो ते मला त्यातलं काही सुद्धा पटलं नव्हतं. मी फक्त तिकडे गेलो आणि त्यांना सांगितलं मी गावासोबत, गावकऱ्यांसोबत, राटीसोबत आहे, हे मला काही पटत नाही, त्यामुळे मी या सभेतून जातो. किशोर, मला तुला एक विचारायचं आहे की काल एवढे जण तिथे बोलले, मला वाटतं 4 ते 5 जण बोलले कारण व्हिडिओ त्यांनी खूप शॉर्टमध्ये कट करून टाकलेत. आता एखादी व्हिडिओ आपण सुद्धा टाकली ती एक स्टार्ट टू एंड कुठेही कट नाही केलंय, बरोबर? ते त्यांनी व्हिडिओ कट करून टाकलेत. तसेच मला वाटतं की एवढा मोठा व्यक्ती जर तुमच्या गावामध्ये, तुमच्या वाडीमध्ये जर येतोय, सभेसाठी येतोय, तर त्या व्यक्तीने भाषण केलं नसेल का? आणि जर भाषण केलं तर त्याची व्हिडिओ का नाही आली? हा एक महत्वाचा मुद्दा येतोय. खूप चांगला प्रश्न विचारला रोशन. तर ह्यावर मला काय बोलायचंय, कसं असतं बघ ना, गावातली लोक ना भले अशिक्षित असतील किंवा कमी शिकलेली असतील, त्यांना बोलता येत नसेल, पण ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या चेहऱ्यावर दिसतात. त्यासाठी कुठली कट करायची गरज नसते. जेव्हा जनआक्रोश सभा जेव्हा झाली, आपल्या गावात झाली, तिथला तो माहोल बघितला असेल आणि त्यानंतर व्हिडिओज, हे पटापट पडलेला व्हिडिओज होता, त्यात काही अनकट नव्हतं. स्टार्ट टू एंड जेवढे सगळे बोलले सगळं होतं. कसं असतं एक सांगतो बघ, सोशल मीडियावर ना लोकांना इन्फ्लुएन्स करणं खूप सोपं असतं. कारण लोकांना कसं सध्या झालंय की जे 2 मिनिटात दिसतं ते खरं समजतात. जी स्टुडिओची माणसं असतात, आता त्यांचं काल त्यांनीच सांगितलं त्यांनी काय काय शिक्षण घेतलं, काय केलं, त्यातून तुला कळलं असेल ते फिल्म मेकिंग मध्ये वगैरे आहेत, अशी गोष्टी त्यांनी आधी होत्या. त्यानंतर त्यांनी हे नवीन आणलं जे काय केलंय. अशा लोकांसाठी व्हिडिओ कट करणं, आपल्याला हवी तेवढीच बाईट समाजापर्यंत आणणं, लोकांना दाखवणं, दिशाभूल करणं, ह्या गोष्टी नवीन नाहीत किंवा ह्या गोष्टी कठीणही नाहीयेत. आणि काल तेच झालं. आमचा सगळ्यांचा प्रश्न हाच होता, जो कोण नवीन एखादा ज्याला या गोष्टी माहिती नाही तो बघत असेल तर तो प्रश्न विचारत होता, अरे बाळासाहेब तिकडे का गेले किंवा बाळाचंद्रकर तिकडे का? त्याचं उत्तर आता जगदीश परब यांनी दिलं. माझा तोच प्रश्न होता कालपासून, तुम्ही एवढे व्हिडिओ टाकताय, तुम्ही समाज काम काय काय केलं, झाडं लावली, काय लावली हे दाखवलं, तिथल्या लोकांच्या बाकीच्यांच्या बाईट्स आल्या, मग बाळाचंद्रकर यांची बाईट तुम्ही का नाही दाखवली? मग तुमच्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला नाही दाखवायच्या आहेत, ज्यातून तुमचं काहीतरी मायनस पॉईंट बाहेर येईल, त्या गोष्टी तुम्ही दाखवत नाही आहात का? जगदीश, मी तुला परत एकदा प्रश्न विचारतोय, मला वाटतं तुला माझी समजलं नाही की अमित फाटक ही व्यक्ती आणि स्फटिकलिंग ह्या दोघांचा खूप महत्वाचा संबंध आहे. या दोघांमुळे हे पूर्ण रचना घडली आहे. मग मला असं विचारायचं की अमित फाटकला त्याची चूक समजली आणि त्याच्यानंतर तो तुमच्या ग्रामस्थांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत आला. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला स्वतःची चूक जर समजली आणि त्याने येऊन जर ती कबूल केली तर ती चूक माफी योग्य आहे का? अगदी रोशन पाजा तुम्ही म्हणालात
ते अगदी बरोबर आहे. त्यांना त्यांची चूक कळाली आणि ती चूक कळाली म्हणून ते गावकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि गावकऱ्यांना सुद्धा त्यांचे काही जे गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या त्यांना बरोबर वाटल्या. आणि माझं तर असं मत आहे, सावरवाडीतील सर्व लोकांना, माझ्या मित्रपरिवारांना माझं असं एक मत आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की अमित फाटक चुकत असेल तर आपण अमित फाटकला आणि तुम्हाला एकत्र बसूया. गावकर मंडळी, अमित फाटक आणि तुम्ही आपण एकत्र बसूया आणि ह्या विषयाचा जो काय अडकलेला प्रश्न आहे तो आपण मार्गी काढूया. फक्त आपला प्रश्न एकच असणार आहे, तो म्हणजे स्फटिक लिंग काढण्याचा. हा एकच आपला ध्येय आहे आणि तो ध्येय आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आपण गावकरी लोक अमित फाटकला आणि तुम्हाला घेऊन बसायला आम्ही तयार आहोत. मनीषा, आता आपण व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत पोहोचलो आहोत, तर एक संदेश म्हणून युट्यूबर इन्फ्लुएन्सरला तुला काय द्यावं असं वाटतंय? कारण परशुरामांच्या या पावनभूमीमध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेले ही नदीने नटलेले, आपला डोंगरदऱ्याने नटलेला हा कोकण, आणि त्या ठिकाणी येऊन बाहेरचे काही युट्यूबर्स आहेत किंवा नकळत घडून आपल्याकडचे काही युट्यूबर्स इंस्टाग्रामचे जे आहेत, तर त्यांना तू काय संदेश द्यायचा आहे की एखाद्या व्हिडिओबद्दल, म्हणजे व्हिडिओ करताना ती चुकीची आहे की बरोबर आहे हे जाणून घेऊन व्हिडिओ करायची आहे का, असं तुला काय सांगायचं त्यांना? धन्यवाद रोशन. कसं आहे, आपल्याकडचे असो किंवा बाहेरचे असो, हे जे काही रील्स करतात ते तुम्ही भले तुमच्या पैशासाठी किंवा तुमच्या व्ह्यूज साठी करत असाल, पण ज्या गोष्टी तुम्ही फेमस करतात ती गोष्ट खरंच बरोबर आहे, खरी आहे याची शहानिशा न करता तुम्ही डिरेक्टली त्या गोष्टी फेमस करता, निवळ फक्त व्ह्यूज साठी आणि तुमच्या पैशांसाठी. बरोबर. तर हे सगळं न करता तुम्ही त्याच्या मुळाशी जाऊन तुम्ही बघा की खरंच हे आहे का, की बाबा हे सगळं नुसतं बिझनेस साठी केलंय का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून नंतरच तुम्ही हे सगळं करा. कारण आपल्या ह्या कोकणामध्ये एवढे सारे मंदिर आहेत, खूप सारे मंदिर आहेत की कुणकेश्वर असेल, आपलं महादेवाचं मंदिर आहे, तर ते सोडून तुम्ही हे कोणीतरी काय बनवलंय, खरंच नक्की ते स्फटिक मंदिर आहे का, कुठून आणलंय, ह्याचे काही पुरावे न बघता तुम्ही डिरेक्टली हे सगळं फेमस करताय, हे सगळं चुकीचं आहे. आणि याचा त्रास मला वाटतं गावकऱ्यांना सुद्धा झाला. आता हे काय झालंय, एक युट्यूबर झाला, त्याने ही व्हिडिओ केली, बरोबर आहे किशोर? आणि त्याने व्हिडिओ केल्यानंतर काही लोकांना समजले की अरे या ठिकाणी काहीतरी वेगळं काहीतरी आलंय आणि त्या ठिकाणी आपण जाऊ. मग नवीन एक युट्यूबर आला, त्याने ती व्हिडिओ केली, असे ते फेमस झाले. आणि याने काय झालं की त्या ठिकाणी असलेल्या गोष्टीमध्ये तेथील लोकांनी चुकीच्या गोष्टी पण चालू केल्या आणि त्यांना सुद्धा वाव मिळाली. मग प्रत्येक युट्यूबर्सने किंवा इन्फ्लुएन्सरने एखादी व्हिडिओ कंटेंट शूट करताना त्यामागील सत्यता जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. हे तुम्ही त्यांना समजावून कसं सांगाल? कसं झालंय रोशन, आता ना कुठल्याच गोष्टीमधून इन्फ्लुएन्सर सुद्धा सुटले नाहीत किंवा युट्यूबर सुद्धा. आता ह्या गोष्टींचा बाजार झालाय. तू आता प्रत्येक रील जर स्क्रोल करत असेल तर प्रत्येक दुसऱ्या रील मागे एक दिसतो, एखाद्या कुठल्या गोष्टीचं प्रमोशन करताय, कुठे नवीन दुकान उघडलं प्रमोशन करताय. हिडन प्लेस, आपल्या कोकणातले जेवढे हिडन प्लेस होते ते सुद्धा अशा लोकांनी प्रमोशन करून फक्त पैशासाठी की त्याची वाट लावली, जिथे आता जाऊन लोक घाण करून मोकळे झाले. तर त्यांना माझं सांगणं काय, तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जेव्हा शूट करायला जाताय किंवा तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला कळते आणि तिथे जाताय, त्या गोष्टी तुम्ही महत्व जाणून घ्या. तिथे नक्की काय आहे त्याचा अभ्यास करा. तुम्हाला उठसूट कोणी दिसलं, काही दिसलं म्हणून तिथे जाऊन तुम्ही फोटो काढणार, तुम्ही रील काढणार, तुमच्या व्ह्यूज साठी तुम्ही हे सगळं करताय. हे कोणी शेंबडा पोरगा पण सांगेल, लहान मुलगा पण सांगेल की तुम्ही फक्त व्ह्यूज साठी या सगळ्या गोष्टी करताय. काही अपवाद आहेत, मी असं नाही म्हणत की सगळेच युट्यूबर्स किंवा सगळेच रील स्टार यामध्ये आहेत. खूप चांगली चांगली नावं आहेत जे अक्षरशः कोकणसाठी आणि कोकणच्या आपल्या मातीसाठी लढतायत. रान म्हणून सारखं एक नाव आवर्जाने घ्यावं लागतं इथे, की ते लोक आपल्या कोकणसाठी आणि कोकणच्या मातीसाठी रात्रंदिवस लढतायत. ते सुद्धा खूप सुशिक्षित इंजिनियर लेवल पर्यंतची लोक आहेत. तर अशी लोक काय नाही अशा ठिकाणी येतात, कारण त्यांना कळतंय की खरं कोकण कुठे आहे, कोकणची नाळ नक्की कुठे जुळलेली आहे, आपल्या कोकणाचं महत्व काय आहे. या अशा गोष्टी बाहेरून कोणीतरी तुम्हाला दाखवायला आणतं. रील्सला धावतायत, रील करतायत, त्याच्या मागे ही मुलं पळतायत, तरुण पिढी त्याच्या मागे धावते. ह्या सगळ्या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत. जगदीश, परत तुला या आता चाललेल्या 1-2 महिन्यामध्ये काही वेगळे अनुभव आलेत का? तुझ्याकडे जे कस्टमर येतात, कारण तुझ्याकडे जवळपास महाराष्ट्रातून बरेचसे कस्टमर येतात, कारण तू ऑलरेडी फेमस आहे. जवळपास 2000 बोलता येणार ना, 1980 सालापासून तू फेमस आहे. तुझे वडील सुद्धा हा बिझनेस मध्ये होते. 1937 आजोबांपासून माफ कर, 1937 सालापासून
तुझे आजोबा, त्याच्यानंतर तुझे वडील आणि त्याच्यानंतर ही तिसरी पिढी तू जोपासतोय. बरोबर. तर तुझ्याकडे असे बरेचसे कस्टमर येतात, मग तुला काही वेगळेपणा जाणवतो का? रोशन, तू खरोखर खूप छान प्रश्न विचारलास. मला आता हे सांगायचं होतं, ज्यावेळी हे रील्स बघून गोवा किंवा वेंगुर्ला वगैरे इकडचे बरेचसे कस्टमर ज्यावेळी ते रील्स बघतात, रील्स बघून ती स्फटिकलिंग बघतात आणि ती स्फटिकलिंग बघून झाल्यानंतर जे आमच्या हॉटेलमध्ये येतात, त्यावेळी हॉटेलमध्ये आल्यानंतर ते सांगतात की आम्ही तुमचं वराडचं स्फटिकलिंग बघायला गेलो होतो. म्हटलं कसं वाटलं? तर ते स्पष्ट शब्दात सांगतात, आम्हाला तिथं काहीच चांगलं वाटलं नाही. उगाच आम्ही तिकडे गेलो, आम्ही ती रील्स बघितली आणि गेलो, पण आम्हाला तिकडे काही चांगलं असं वाटलं नाही. त्यापेक्षा आम्ही फुकट वेळ घालवला आमचा आणि आम्ही तिकडे गेलो असं सांगतात. आमच्याशी बोलतात, देवदर्शन करतात आणि निघतात आपल्याकडे. आणि खरोखर रोशन, तू खरोखर चांगला प्रश्न विचारलास, कारण मी बऱ्याचशा कस्टमर्सना मी विचारलं, ते स्वतःहून सांगतात, आम्ही तुमच्या वराच्या सावरवाडला आम्ही स्फटिकलिंग बघायला गेलो होतो, पण आम्हाला त्यामध्ये काही चांगलं वाटलं नाही, फुकट आमचा वेळ गेला. मला याच्यामध्ये अजून एक ऍड करायचंय. तुझ्याकडे कस्टमर येत आहेत, तुला सांगतायत, आम्ही सोशल मीडियावर असतो, बरोबर, आम्ही तिथल्या कमेंट वाचतो. बरोबर. कसं आहे माहितीये का, काही बाजू पण दाखवत नाही. बरोबर. ते लोक जे व्हिडिओ करतायत, ते लोक ज्या गोष्टी पब्लिश करतायत, त्यामध्ये हे दाखवत नाही. तिथल्या तू 50% जर कमेंट बघत असशील तर स्वतः लोक सांगतायत की आम्हाला तिथे जाऊन कुठली अनुभूती झाली नाही किंवा तू असा कुठला चांगला अनुभव नाही आला. बरोबर आहे किशोर, तू बोलतोयस ते. हे लोक जात आहेत ते अनुभूतीसाठी किंवा कशासाठी नाही, तर ते बघण्यासाठी जात आहेत. पण त्यांना तिथे गेल्यानंतर सुद्धा जो काही तिथे आध्यात्मिक वाटलं पाहिजे की बाबा तिथे गेल्यानंतर आम्हाला तिथे खूप समाधान वाटलं, असं तर त्यांना काहीच वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे. राहिला दुसरा प्रश्न, ते असे बोलतात की आम्ही तिथे गेलो, आमची सही घेतली. काय मग मला असं वाटतंय की उद्या सकाळी यांना त्या आपल्याजवळ आपल्याला किती जणांचा सपोर्ट आहे ह्या सह्यांच्या माध्यमातून दाखवायचं आहे का? पण त्या ज्या सह्या आहेत ते फक्त पर्यटक ते बघायला येतात, त्यांच्या सह्या आहेत. खूप चांगलं बोललास तू. आणि माझं आजूबाजूच्या सुद्धा गावांना एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, एक गावकर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीपासून सावध राहा. उद्या सकाळी ते तुमच्याही गावात येऊन तुमच्याजवळही सह्या मागतील, पण तुम्ही विचार करा की ज्या गावाला त्रास झालाय तो त्रास आमच्या गावाला होऊ नये. त्यामुळे आपण याच्यापासून खूप लांब राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ मला असंही समजलं की तळगावमध्ये सुद्धा ते सही घ्यायला गेले होते, पण तळगावच्या लोकांनी पूर्णपणे नाकारलं. मी खरोखरच तळगावच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे. तू खूप चांगलं बोललास. ह्या गोष्टी आमच्याही कानावर आल्या. कसं असतं, त्यांनी एका मुलाखतीत पण सांगितलं की जर गावकऱ्यांकडे 1000 सह्या असेल तर आमच्याकडे 2500 सह्या आहेत. कसं आहे माहितीये का, सह्या तू महाराष्ट्रातून आणू शकतो आणि अमेरिकेतून पण आणू शकतो. जी गोष्ट जिथे आहे, ज्या लोकांचा विरोध आहे, तर इथे कोण वराडगावचे गावकरी, त्या गावकऱ्यांचा विरोध आहे, त्या गावकऱ्यांच्या सह्या आमच्याकडे आहेत. तशा सह्या घ्यायच्या असतात तर आजही रामनवमी होती, आम्ही आजही घेतल्या असत्या. आज आपल्याकडे 700-800 पब्लिक होतं, पण आपल्याला ते खोटं करायचं नाही. आपल्याला जे करायचंय ते खरं करायचंय आणि आपल्याला चांगल्या गोष्टीलाच भांडायचं आणि आपल्याला याला न्याय द्यायचा आहे. तसेच रोशन, मला एक वाक्य याच्यामध्ये ऍड करायचंय. कोकणात जेवढी गावं आहेत, आपल्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत, आज ही गोष्ट आमच्या गावात घडली, आम्ही विरोधात उतरलो, आम्ही आमच्या ग्रामदेवतेसाठी किंवा गावराटीसाठी किंवा गावासाठी आम्ही पुढे आलो. ह्या गोष्टी जर अशा पब्लिक होत आहेत किंवा युट्यूबर्स येत आहेत, रील स्टार येत आहेत आणि पब्लिश करतायत, उद्या उठून अजून कोणाला वाटेल आपल्या स्वार्थासाठी असं काहीतरी अजून कुठल्या तरी गावात बनवायचं, काय बनवायचं. ही गोष्ट आज इथे आहे, बाकीच्या गावांना याची झळ पोचत नसेल. पण जेव्हा ही गोष्ट दुसरा कोणतरी अजून कुठेतरी करायचा प्रयत्न करेल, कोणी उठेल, कोणी काही करेल आणि इतर गावांना त्रास होईल, तेव्हा आजच ह्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवा. कारण सोशल मीडियावर किंवा प्रिंट मीडियावर जो आवाज उठतो किंवा जे जनमत तयार होतं, याचा खूप चांगला इफेक्ट सध्या पडतोय. धन्यवाद. मला कोकणातील सर्व इन्फ्लुएन्सर, नवीन इन्फ्लुएन्सर किंवा जुने इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांना एवढं छोटंसं कळकळीचं सांगावं असं वाटतंय की एखादी व्हिडिओ करताना त्यामागील सत्यता जाणून घ्या आणि नंतरच करा. कारण कोकणामध्ये असे बरेचसे युट्यूबर्स आहेत, त्यांनी नकळत करून एखाद्या गोष्टीचा व्हिडिओ केला आणि त्या गोष्टीतून त्यांना स्वतःला नाहक त्रास झाला तो झाला, पण त्यांच्या थ्रू येणाऱ्या प्रत्येक व्ह्युअर्सला सुद्धा त्रास झाला. तर याची दक्षता आपल्या कोकणामध्ये असलेल्या जे मोठमोठे युट्यूबर्स आहेत, जसे की लकी कांबळी आहे, अंकिता वालावलकर आहे, मंदार शेट्टी आहे, त्याच्या व्यतिरिक्त असे खूप मोठे युट्यूबर्स आहेत, त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर या लोकांना सुधारवलात तर अशी गोष्ट जी आमच्या गावामध्ये झाली, चुकीच्या व्हिडिओमधून ही सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता हा त्रास आम्हाला गावकऱ्यांना भोगावा लागतोय.
आपल्या गावामधील असलेल्या 12 वाडीमधील काही 4 वाडी वेगळ्या झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे, पण ॲक्च्युली एकच वाडी वेगळी झाली आहे आणि त्याच्यामधून ही भांडणं निर्माण झाली आहेत. ही निर्माण होण्याचं कारण ती छोटीशी स्टार्टिंगला पहिली गेलेली इन्फ्लुएन्सरने व्हिडिओ. धन्यवाद तुम्हा तिघांचेही की तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलात आणि आपल्या व्ह्युअर्सचं तुम्ही मार्गदर्शन सुद्धा केलात. काही बऱ्याचशा शंका त्यांना होत्या ज्यांचं निरसन तुम्ही आता केलंय त्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.